नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज प्री मार्केट ॲनालिसिस करणार आहोत मंडेच्या मार्केटचं. म्हणजे 13 मेसाठी आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो हे आपण बघूया. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर आपला सेटअप असतो तो एस-एल हंटिंगचा असतो. एस-एल हंटिंग म्हणजे विषय काय आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला हे समजलं पाहिजे की 90% रिटेलर लोक आहेत, ते 90% माणसं आहेत ते स्टॉक मार्केट किंवा ट्रेडिंगमध्ये पैसे का घालवतात. तर ते अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने ट्रेड मारतात की प्राइस ॲक्शन बघून ट्रेड मारणे, ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन झाला की बाय सेल मारणे किंवा सपोर्टला बाईंग करणे. तर अशा गोष्टी मार्केटमध्ये चालत नसतात. किंवा पॅटर्नवर ट्रेड मारणे किंवा OI वगैरे बघून, ऑप्शन चेनचा डेटा बघून, कुठल्या कोणत्या PE-CEला सपोर्ट रेजिस्टन्स त्या पद्धतीने ड्रॉ करून बघणे, खरं ते चालत नसते. कारण हा सगळा रिटेलर ट्रॅप असतो आहे आणि ऑपरेटर आहे तो त्याचा खेळ खेळून जातो. ऑपरेटर म्हणजे काय असते, तर फॉरेन इन्व्हेस्टर किंवा डोमेस्टिक इन्व्हेस्टर ज्यांच्यावर खूप पैसा असतो तो थोडक्यात मार्केट हलवत असते. आपण साधं रिटेलर लोकांनी एंट्री घेतली तर काय असं होत नसतं की बाईंगला गेला तुम्ही घेतला काय, कारण कॅपिटल आपलं एवढं काय मोठं नसते. तर आता मंडेच्या मार्केटला आपण कशा पद्धतीने बँक निफ्टीत एखादा ट्रेड प्लॅन करू शकतो बघू. तर एस-एल हंटिंगवर आपण ट्रेड घेतो. तर आता आपल्याला बघायचं आहे की प्रिव्हियस डे म्हणजे आदल्या दिवशी या ठिकाणी मार्केटमध्ये कसं सेंटिमेंट होतं. तर आदल्या दिवशी जर बघितलं, ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर आपल्याला निगेटिव्ह सेंटिमेंट आहे. त्यामुळे रिटेलर या ठिकाणी सेलिंगचा प्लॅन करू शकतो. तर एखादा बाईंगचा सेटअप आपल्याला गावतो का बघूया. परत लिक्विडिटी जरी बघितली, लिक्विडिटी म्हणजे आता प्रिव्हियस डेला स्टॉप लॉसेस कुठं अवेलेबल आहेत प्रिव्हियस डेचे. तर या स्विंगला बघा, सेलिंग ज्याने मारले त्याला चांगलं प्रॉफिट भेटलं आहे किंवा या स्विंगला सेलिंगचे स्टॉप लॉसेस आहेत. तर वरच्या साईडला बरेच स्टॉप लॉसेस आहेत जे मार्केटमध्ये सेलिंग मारून गेले, त्यांचे पोझिशनल पण स्टॉप लॉसेस असणार आहेत. परत बाईंग जे करून गेलेले आहेत त्यांचे स्टॉप लॉसेस असणार आहेत, ते या स्विंगला असणार आहेत. तर आता आपण बाईंगची पोझिशन बघणार आहोत, कारण की अप्पर साईड स्टॉप लॉसेस आहेत आणि रिटेलर ओव्हरऑल निगेटिव्ह असणार आहे, कारण की ही एवढी रॅली बघून निगेटिव्ह सेंटिमेंट असणार आहे. खरं बाईंगचा ट्रेड आपण बघायचा, खरं डायरेक्ट ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला आणि बाईंग आपण असं करत नाही. मग आपण रिटेलरमध्येच येणार आणि परत आपण मात खाणार. मग या ठिकाणी आपण कसा बाईंगचा ट्रेड बघायचा आहे. खरं असं चार्ट पॅटर्न किंवा चार्ट बनला पाहिजे किंवा प्राइस ॲक्शन बनलं पाहिजे की रिटेलरला वाटलं पाहिजे की इथून सेलिंगच आहे. किंवा आता रिटेलर कशा पद्धतीने आपण रिटेलरला 4 प्रकारे या ठिकाणी ट्रॅप करू शकतो बघा. की ट्रेंड लाईनपासून रेजिस्टन्स घेत असलं तर रिटेलर या ठिकाणी सेल मारू शकतो. किंवा 48,500चा हा एक सायकोलॉजिकल लेवल आहे. सायकोलॉजिकल लेवल हा कायम सपोर्ट आणि रेजिस्टन्सगत काम करू शकतो. तिथून रिजेक्शन घेत असेल तर रिटेलर सेलिंग मारू शकतो. किंवा ही क्लोजिंग प्राईस बघितली प्रिव्हियस डेची तर तिथून रिटेलर सेलिंगचा प्लॅन आणि करू शकतो. किंवा हा या ठिकाणी सपोर्ट लेवल बघू शकतो आहे आपण 48,365ची. या ठिकाणी 3दा रिस्पेक्ट केले मार्केटनं. ह्याच्याखाली जर मार्केट ब्रेकडाऊन मारलं तर आणि सेलिंग करू शकतो. अशा 4 पद्धतीने रिटेलरला आपण सेलिंगला ट्रॅप करू शकतो. आता जर 48,300च्या आसपास मार्केट आलं तर रिटेलर ओव्हरऑल सेलिंगमध्ये असणार आहेत. त्यांचे अप्पर साईड स्टॉप लॉसेस आपल्याला अवेलेबल होणार आहेत आणि खाली जर बघितलं तर खालच्या साईडला स्टॉप लॉसेस अवेलेबल नसणार आहेत. त्यामुळे एक वरच्या साईडला आपण 150 ते 100 पॉईंटच्या मुवमेंट आपण या ठिकाणी कॅप्चर करू शकतो. तसंच आपण बँक निफ्टीत बघितलं. आता निफ्टीचं बघूया. तर निफ्टीत जर बघितलं तर त्यात पण जवळपास सिमिलर सेटअप आहे. रिटेलरचा माइंडसेट आहे तो निगेटिव्ह साईडला आहे, म्हणजे सेलिंग साईडला आहे आणि अप्पर साईड स्टॉप लॉसेस अवेलेबल आहेत. तर खालचे स्टॉप लॉसेस खाऊन मार्केट 22,000 ची एक सायकोलॉजिकल लेवल आहे जी सपोर्टगत काम करते. मग या पद्धतीनं प्राइस ॲक्शन जर बनलेलं की थोडंफार फ्लॅट खोललं मार्केट किंवा थोडं गॅप डाऊन खोललं आणि मग हा स्विंग ब्रेक केला, सायकोलॉजिकल लेवल ब्रेक केली तर लोअर साईड स्टॉप लॉसेस आहेत ते संपणार आहेत. रिटेलरचा ओव्हरऑल पॉईंट ऑफ व्ह्यू सेलिंगचा होणार आहे आणि मग आपण त्यांचे स्टॉप लॉस घेत बाईंग साईडचा एक ट्रेड प्लॅन करू शकतो. धन्यवाद.